नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज मी करते भरली तोंडली किंवा त्यालाच मसाला तोंडली असंही म्हणू शकतो आपण. तर ही मी 1/2 किलो तोंडली घेतलेली आहेत आणि तोंडली अशी 4 त्याला चिरा देऊन कापून चिरून घेतलेली आहेत. म्हणजे पूर्ण चिरायची नाही आहेत, तोंडलं अख्खं राहिलं पाहिजे. फक्त या 4 चिरा दिल्यामुळे त्याच्यात मसाला आतपर्यंत शिरेल. तर ह्या 1/2 किलो तोंडल्यासाठीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. त्यासाठी लागणारा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे अर्धी वाटी ओलं खोबरं, एक मोठा चमचा भरून दाण्याचं कूट, मोठा चमचा तिळाचं कूट, तिखट, गोडा मसाला, थोडीशी धन्या जिऱ्याची पावडर, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर आणि लागणार आहे सगळं मिसळण्याच्या डब्यातलं साहित्य आणि तेल. त्यात आधी आपण हा मसाला वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात घेते हे ओलं खोबरं, दाण्याचं कूट, तिळाचं कूट, तिखट, गोडा मसाला, धन्या जिऱ्याची पावडर आणि चिंचेचा कोळ. आता भाजी शिजल्यानंतर थोडीशी शिजल्यानंतर म्हणजे आता मी ही कुकरला वाफवून घेणार आहे. कुकरला अगदी 1 शिट्टी ही पुरेशी होते. पण तुम्ही कढईत जरी ती शिजायला ठेवली तरी भाजी थोडीशी शिजल्यानंतर आपल्याला मीठ आणि गूळ घालायचं आहे. कारण गूळ आधीच घातलात तर तोंडली थोडीशी आठरतात आणि मग नीट शिजत नाहीत. तर बाकीचं साहित्य आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे ते आता आपण गुळगुळीत वाटून घेऊया. वाटताना मी अगदी चमचाभर पाणी ह्याच्यात घातलं आहे आणि हे असं गुळगुळीत वाटून घेतलेलं आहे. ही भाजी आज मी छोट्या कुकरमध्ये करते आहे. तर छोट्या कुकरमध्ये मी तेल घालून तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला नेहमीची फोडणी करायची आहे. मोहरी, हिंग आणि हळद. तर आता मी मोहरी घालते आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर थोडासा हिंग, हळद आणि मग आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरमधनं तो मसाला मी ह्याच्यामध्ये घालते आहे आणि मसाला 2 मिनटं परतून घ्यायचा. मसाला थोडासा परतल्यानंतर 1 चमचाभर पाणी मी घालते आहे म्हणजे मसाला लागणार नाही. अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि परत एकदा मसाला परतते. आता याच्यात आपण तिखट मसाले हे सगळं घातलेलंच आहे. त्यामुळे आता परत काही नव्याने घालायचं नाही. तो मसाला 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर ही जी चिरलेली तोंडली आहे ती मी ह्याच्यात घालते आहे आणि तोंडलीसुद्धा 2 मिनटं परतायची आहे. तोंडली परतल्यानंतर पुन्हा एक थोडंसं पाणी घालून मग कुकरला आपण एक शिट्टी करणार आहोत. हे बघा थोडंसं पाणी मी पुन्हा यात घातलेलं आहे. आता मी कुकरचं झाकण लावून आपण याची एक शिट्टी करणार आहोत. जास्त शिट्ट्या मात्र करायच्या नाही आहेत, नाहीतर तोंडली गाळ होतात आणि मग भाजी चांगली लागत नाही. गॅस मीडियम आहे. मीडियम गॅसवर आपण 1 शिट्टी करतो. एका शिट्टीमध्ये आपल्याला दिसतंय की तोंडली व्यवस्थित शिजलेली आहेत आणि पूर्ण मोडलेली सुद्धा नाही आहे. तर आता आपल्याला गॅस बारीकच ठेवून त्यामध्ये घालायचं आहे गूळ आणि मीठ. आता मी गॅस पुन्हा ऑन केलेला आहे आणि चवीप्रमाणे अगदी थोडासा गूळ त्याच्यामध्ये घालते आहे आणि घालते आहे मीठ. आणि परत 3-4 मिनटं आपल्याला भाजी उकळायची आहे म्हणजे गूळही व्यवस्थित विरघळेल आणि तो सगळा मसाला तोंडल्यांमध्ये व्यवस्थित मुरेल. आणि मग सगळ्यात शेवटी घालायचे कोथिंबीर. आपली ही भरली तोंडली तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण नक्की करा. थँक्यू.